आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। सावळेश्वर टोल नाक्यावर ट्रक चालकाला बेदम मारहाण, जादा पैशांची मागणी नाकारल्याने प्रकार, मोहोळ पोलिसांची धडक कारवाई। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर ट्रक चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जादा पैशांची बेकायदेशीर मागणी नाकारल्यामुळे टोल कर्मचाऱ्यांनी चालकाला मारहाण केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत 2 टोल कर्मचाऱ्यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 24 रोजी दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। सिद्धलिंग राचेच्या स्वामी, वय वर्ष 31, राहणार सस्तापूर, तालुका बसव कल्याण, हे मालवाहू ट्रक घेऊन सोलापूर पुणे महामार्गावरून जात होते। ट्रक सावळेश्वर टोल नाक्यावर पोहोचताच टोल कर्मचाऱ्यांनी त्याला अडवून ट्रक ओव्हरलोड असल्याचा आरोप करत जादा पैशांची मागणी केली। मात्र चालकाने ही मागणी नाकारल्याने संतप्त झालेल्या टोल कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ करत अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या मारहाणीत चालक गंभीर जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत धनराज हाके, राहणार जुना तुळजापूर नाका, सोलापूर, नवनीत डांगे, राहणार मडके वस्ती, सोलापूर। दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास मोहोळ पोलीस करीत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील विविध टोल नाक्यांवर वाहन चालकांकडून मनमानी कारभार, जादा पैसे मागणे, शिवीगाळ व उद्धट वर्तन केल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत। घोडेश्वर, बेगमपूर, सावळेश्वर, टेंभुर्णी, हैदराबाद रोड, अक्कलकोट रोड, मंद्रुप परिसरात तसेच तुळजापूर रोडवरील सारोळी परिसरात टोल नाक्यांबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। स्थानिक नागरिकांच्या मते काही ठिकाणी आधार कार्ड दाखवून गाडी सोडली जाते, मात्र पुढे गेल्यानंतर वाहनाच्या नंबरवरून टोलचे पैसे कट झाल्याचा मेसेज येतो, त्यामुळे वाहन चालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। काही टोल नाक्यांवर कर्मचारी वाहन चालकांशी उद्धटपणे बोलणे, वाद घालणे, शिवीगाळ करणे आणि धक्काबुक्की केल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत। त्यामुळे या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून टोल व्यवस्थापनावर कडक नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। मोहोळ तालुक्यातील काही टोल नाक्यांवर पत्रकारांनाही अडवले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। अपघात किंवा अन्य घटनांचे कव्हरेज करण्यासाठी पत्रकार महामार्गावर जात असताना टोल नाक्यावर त्यांना अडवून उद्धट भाषा, शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याच्या घटना घडल्याचे सांगितले जात आहे। पत्रकारांनी स्वतःची ओळख सांगूनही काही कर्मचारी त्यांना सोडण्यास नकार देतात आणि वाद घालतात, अशी नाराजी पत्रकारांमधून व्यक्त होत आहे। त्यामुळे पत्रकार आणि नागरिकांना त्रास देणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे। महामार्गावरील टोल नाके हे प्रवाशांच्या सोयीसाठी असतात, मात्र जर टोल नाक्यावरच वाहन चालक आणि पत्रकारांना त्रास दिला जात असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे। प्रशासनाने टोल व्यवस्थापनावर कठोर नियंत्रण ठेवून वाहन चालक व पत्रकारांचा सन्मान आणि सुरक्षितता कायम ठेवणे अत्यावश्यक आहे। सत्य समोर आणण्याचे काम प्रेस मीडिया न्यूज करत आहे। जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, मोहोळ, सोलापूर।